बघितले होते. त्याच्यातला जो पहिला व्हेरिएशन होता तो म्हणजे अनबॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेम, दुसरं होतं मॅक्सिमायझेशन असाइनमेंट प्रॉब्लेम आणि तिसरं रिस्ट्रिक्टेड असाइनमेंट प्रॉब्लेम. तर त्यापैकी मॅक्सिमम असाइनमेंट प्रॉब्लेमचं एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये अजून काही 2 व्हेरिएशन जे आहे त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. तर चला मग सुरू करूया एक्झाम्पल्स. We have 4 new machines M1, M2, M3, M4 to be installed in a machine shop. मशीन शॉपला ह्या 4 मशीन इन्स्टॉल केलेल्या आहे. कॅपिटल काढा किंवा स्मॉल काढा, काही फरक नाही, मॅट्रिक्स आपल्याला दिलेलाच असतो. नोटेशन या ठिकाणी ठीक आहे, कॅपिटल वापरले तर इथं कॅपिटल यूज करा या पद्धतीने. देअर आर 5 व्हॅकंट प्लेसेस से ABCDE. 5 व्हॅकंट प्लेसेस त्या ठिकाणी आहे, म्हणजे या 4 मशीन 5 ठिकाणी ठेवायच्या आहे. अवेलेबल बिकॉज ऑफ लिमिटेड स्पेस मशीन M2 कॅन प्लेस ॲट सी. म्हणजे याचा अर्थ काय, इथं कॅन नॉट पाहिजे होतं, म्हणजे लिमिटेड स्पेस असल्यामुळे मशीन M2 ही आपल्याला कुठं दिसत नाही आहे, तर सी प्लेसला ती दिसत नाही आहे. मशीन M3 कॅनॉट बी प्लेस ॲट ए. M3 जी मशीन आहे M3 म्हणजे नेक्स्ट, ती ए प्लेसला ठेवलेली नाही आहे, म्हणजे ही ए प्लेसला आपल्याला ठेवता येणार नाही. त्याच पद्धतीने CIJ जर असाइनमेंट कॉस्ट असेल मशीनची, तर आपल्याला आयपासून जेपर्यंत ठेवण्याची, तर ती जी कॉस्ट आहे ती या टेबलमध्ये आपल्याला दाखवलेली आहे. तर आपल्याला ऑप्टिमम असाइनमेंट या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर इथं 2 व्हेरिएशन एकत्र आलेले आहे बघा एकाच एक्झाम्पलमध्ये. एक तर इथं नंबर ऑफ रोज किती आहे, 1 2 3 4 आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहे, 5. म्हणजे हा असाइनमेंट प्रॉब्लेम अगोदर तर बॅलन्स नाही आहे, म्हणजे आपल्याला त्याला अगोदर बॅलन्स करावं लागेल आणि नंतर इथे जिथं कोणतेही मशीन प्लेस केलेली नाही आहे, म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे की इथे ठेवूच नका, म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, ते एक हेवी पेनल्टी कॉस्ट इथं पुटअप करणार. चला मग करूया. नेक्स्ट पेजला काय करते मी, या ठिकाणी यम पुटअप करते आणि या ठिकाणी सुद्धा आपला यम असेल. व्हेअर एम इज अ व्हेरी लार्ज क्वांटिटी, म्हणजे इन्फिनिटी सारखे त्याला मी ट्रीट करणार. एम टेन्स टू इन्फिनिटी. त्याच पद्धतीने आता आपण याला स्क्वेअर मॅट्रिक्स नाही आहे, म्हणून मी त्याला काय करणार, सगळ्यात अगोदर तर स्क्वेअर मॅट्रिक्स आपण करून घेणार. म्हणजे मी काय करते, इथं एक डमी मशीन घेते, आता तुम्हाला पुढच्या स्टेप माहिती बघा, प्रत्येक रोला आपल्याला 0 दिसला पाहिजे. मग आता इथे हा 0 ॲड केल्यामुळं, 0चा रो ॲड केल्यामुळं प्रत्येक कॉलमला 0 आलेलाच आहे, म्हणजे कॉलम रिडक्शन ऑलरेडी झालेलंच आहे इथं. आता आपण काय करूया, रो रिडक्शन. मग इथला स्मॉलेस्ट एलिमेंट किती होता तुमचा, 4. इथला स्मॉलेस्ट किती आहे, 4. इकडचा स्मॉलेस्ट 2, इकडचा स्मॉलेस्ट 2 आणि इथं 0 आहे, त्याला करण्याची गरज नाही. मग आता तुमची ही स्टेप कशी होते बघा, हा मॅट्रिक्स. आता मी याला लिहिते, 1 2 3 4 5. 4 मधून 2 गेले 2, सॉरी 4 मधून 4 गेले 0, कारण 4 स्मॉलेस्ट आहे ना, 2. त्यानंतर 8, सॉरी सगळ्यात अगोदर तर मी याला स्क्वेअर मॅट्रिक्स करते, म्हणजे मी 0 0 मग इथे पण 0 0 आणि 0. आता याला आपण रो रिडक्शन, मग पहिल्या रोचा स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 4, म्हणून 0 2 10 - 4 is 6, 10 -
5 minus 4 is 1 and then 6 minus 4 is 2. नेक्स्ट वन एम तिथं आहे ऑलरेडी आपण पुटअप केलेलं आहे यम, कारण आपल्याला पहिलं हे व्हेरिएशन पण काढावं लागेल की जर रिस्ट्रिक्शन असेल तर इथं आपल्याला यम पुटअप करावं लागेल. यम काय आहे? व्हेरी लार्ज क्वांटिटी. म्हणजे असं समजा की यम हा इन्फिनिटी सारखा त्याला ट्रीट करायचा आहे. दुसरा रो 4 स्मॉलेस्ट आहे, 7 minus 4 3, 4 minus 4 0. आता यम इन्फिनिटी सारखा ट्रीट करायचा आहे म्हणजे त्याच्यातून 4 सबट्रॅक्ट केले काय आणि नाही केले काय, म्हणजे किती केले तर इन्फिनिटी, हा इन्फिनिटी मायनस काही करा तरी इन्फिनिटी असेल, ॲड केलं तरी इन्फिनिटीच असेल. म्हणून एम ॲज इट इज ठेवा. 5 minus 4 1, 4 minus 4 0. नेक्स्ट इज 2, म्हणजे हा पण यम ॲज इट इज राहील. त्यानंतर 6 minus 2 is 4. त्यानंतर 9 minus 2 is 7. त्यानंतर 6 minus 2 is 4 and 2 minus 2 is 0. नेक्स्ट रो आहे एलिमेंट इज 2, 9 minus 2 is 7, 6 9 minus 6 is 3, then 9 minus 6 is no 6 minus, oh sorry, last है ना, 9 minus 2 is 7, 3 minus 2 is 1, 7 minus 2 is 5, 2 minus 2 is 0, 3 minus 2 is 1 and last is 0 0 0 0 0. This is our matrix. झिरो टू 6 1 2. बघा पुढे आपल्याला तयार झालेला असेल 30 M10, 30 M10, M47 M4740. बघा 71501, 71501 आणि लास्ट इज 0 0. आता हे तुमच्या जो मॅट्रिक्स आहे तो ऑलरेडी ह्या रो ॲड केल्यामुळे इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स तो ऑलरेडी आहे. म्हणून आता आपण काय करणार, इथं डायरेक्टली लाईन्स ड्रॉ करणार. तर ऑब्वियसली पहिली लाईन जी तुमची ड्रॉ असेल ती या पद्धतीने असेल, कारण इथं 5 0 आहे, ही असेल तुमची पहिली लाईन. आता तुम्ही ही लाईन ड्रॉ केल्यावरती माझा 5व्या रोचा नंबर झालेला आहे म्हणून मी परत रिव्हर्स रोला जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय की मी ही लाईन जर अशी ड्रॉ केली तर या पद्धतीने रोला कव्हर केलं, रो मधले 2 0, तर मला तिथे जाता येणार नाही, कारण 5व्या रोचा नंबर आल्यावरती आपण पुन्हा उभ्या लाईन्स ड्रॉ करून बघायच्या. तर या ठिकाणी ही जर लाईन आपण ड्रॉ केली तरी सुद्धा 2च 0 कव्हर होत आहे. आता तुम्ही 5व्याला पण आले पुन्हा. आता या ठिकाणी मी पुन्हा काय करेल, आता ही अशी ड्रॉ करा किंवा अशी ड्रॉ करा, किती होत आहे, 5च लाईन बरोबर ड्रॉ होत आहे. 3 4 आणि 5 कोणत्याही पद्धतीने ड्रॉ केली तरी सुद्धा एका लाईनवर आता 2 0 होत नाहीये. म्हणजे 3 4 आणि 5. तर या पद्धतीने तुमच्या 5 लाईन आल्या आहे, म्हणजे n इक्वल टू n आलेलं आहे, म्हणजे सोल्युशन ऑप्टिमम आहे. आता आपण असाइनमेंट करूया. काय होता मॅट्रिक्स बघा, मी पुन्हा लिहिते 0 2 6 1 2 3 0 M 1 0. त्यानंतर M 4 7 4 0. त्यानंतर 7 1 5. म्हणजे इथं तुम्हाला इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्सलाच नंबर ऑफ लाईन्स मिळून गेले आहे. त्यामुळं इथं आपल्याला अनकव्हरच्या याच्यातून स्मॉलेस्ट एलिमेंट आपण सबट्रॅक्ट करायचो ना, आणि जिथं इंटरसेक्शन होतं तिथं ॲड करायचो. तर ती स्टेप इथं करण्याची गरज नाही आहे, कारण काय की आपल्याला ऑलरेडी इथे नंबर ऑफ लाईन्स ही मॅट्रिक्सच्या ऑर्डरप्रमाणे आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन भेटून गेलेले आहे. मग आता या पद्धतीने मी हे ड्रॉ केलं.
आता आपल्याला असाइनमेंट करायची आहे. मग आपण असाइनमेंट कशी करतो, तर सिंगल झिरो असलेला रो घेतो. पहिल्याच रोला सिंगल झिरो आहे, करस्पॉन्डिंग कॉलमचा झिरो आपण काय करतो तर कॅन्सल करतो. सिंगल झिरो असलेला सेकंड रो नाही आहे, पण थर्ड रो मध्ये सिंगल झिरो आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलमचे झिरो मी क्रॉस केले. फोर्थ रो मध्ये पण सिंगल झिरो आहे, करस्पॉन्डिंग कॉलमचा झिरो मी क्रॉस केला. आता या रो मध्ये आपण आलो तर आपल्याला सिंगल झिरो नाहीये, पण रोचे नंबर संपले, म्हणून मी कॉलम बघेल तर या कॉलमला 2 झिरो आहे, पण या कॉलमला सिंगल झिरो आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग रोचा क्रॉस करणार. इथं असाइनमेंट झाली आहे आणि ऑब्वियसली नेक्स्ट असाइनमेंट आहे तुमची इथली. आता या ठिकाणी तुमची जी कॉस्ट असेल, जो नंबर असेल ती आपली असाइनमेंट कॉस्ट असेल. बघा 4 + 4 8 8 आणि 5 4 3 5 4 3 नंबरला 5 4 आणि 3 नंबरला ना. हो 5 ही नाही येणार ना, कारण ह्या रोची झालेली 5 4 नंबरला आणि 3 नंबरला, म्हणजे 4 4 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 रुपये तुमची कॉस्ट असेल. इथे लक्षात असाइनमेंट कुठे कुठे झालेली आहे पुन्हा एकदा सांगते बघा. असाइनमेंट आपली झालेली आहे या ठिकाणी, त्यानंतर या ठिकाणी म्हणजे 4 आणि 4 8, त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये झालेली आहे शेवटी, म्हणजे 4 4 8 आणि 2 10, पुन्हा इथे झालेली 8 आणि 2 10 आणि इथे झालेली 10 आणि 2 12. हे असेल आपली असाइनमेंट कॉस्ट. बघा किती आली असाइनमेंट कॉस्ट तुमची 12. म्हणजे या पद्धतीने आपण सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे. या ठिकाणी मी काय केलं, 2 व्हेरिएशन या ठिकाणी मी काढले. कोणते कोणते काढले आपण, तर दिलेला असाइनमेंट प्रॉब्लेम हा बॅलन्स नव्हता, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स नाही होता, आणि रिस्ट्रिक्शन होतं की 2 ठिकाणी आपल्याला मशीन प्लेस करता येत नव्हत्या. मग त्या ठिकाणी आपण यम देऊन ते पण व्हेरिएशन रिमूव्ह केलं आणि 0 रो ॲड करून 5व्या नंबरला त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स सुद्धा केलं आणि युजिंग हंगेरियन अल्गोरिदम त्याला सॉल्व्ह केलं. नेक्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द मिनिमल असाइनमेंट प्रॉब्लेम हुज कोइफिशियंट मॅट्रिक्स इज. आता इथं कोणतंच व्हेरिएशन नाही बघा, 4 रो 4 कॉलम दिलेले पण हे सर्व आपल्या नेहमीच्या पद्धतीने सोडवा. स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 2, स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 4, स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 7 आणि स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 3. म्हणून 2 मधून सगळे वजा केले, 2 - 2 0, 3 - 2 1, 4 - 2 2, 5 - 2 3. त्या पद्धतीने सेकंड याच्यात पण ही झाली तुमची कोणती स्टेप, तर रो रिडक्शन. आता रो रिडक्शन करत असताना कॉलम रिडक्शन झालेलं नाहीये, म्हणून आता ह्या रोचा ह्या कॉलमचा सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे 1, तो मी सबट्रॅक्ट करेल. याचा आहे 2, याचा आहे 1. बघा याच्या इथेच करूया आपण आता. 0 कॉलम आहे म्हणून या पद्धतीने एलिमेंट लिहिते, त्यानंतर 0 0 0 आणि 1, त्यानंतर 2 आहे 0 0 0 3, त्यानंतर 1च आहे, तर या पद्धतीने तुमचा हा काय झाला, इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स झाला. इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स आहे कारण याच्यामध्ये 0 नव्हते कॉलमला. आता मी लाईन्स ड्रॉ करते. आता तुम्ही बघितलं तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करते मी. या रोडचं कन्सिडर केलं तर 3 0 3 0 इथे 4 होत आहे, म्हणून पहिली लाईन आपण हीच घेणार, फर्स्ट लाईन. त्यानंतर इथे होत आहे 1च 0, मग कॉलम घेणार, सेकंड लाईन. त्यानंतर किती होत आहे 2 2, म्हणून असेही ड्रॉ केले तरी तेच कॉलमचा नंबर आहे म्हणून 3 आणि 4th नंबरची लाईन.
किती लाईन झाल्या आता आपल्या? मग 4 लाईन झालेल्या आहे, म्हणजे सोल्युशन काय तर ऑप्टिमम आहे. म्हणून आता आपण असाइनमेंट करूया. बघा असाइनमेंट कशी होणार तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजावते. आता ह्या याच्यामध्ये सिंगल झिरो असलेला नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये. चारही रो सिंगल झिरो असलेले नाहीये. कॉलम आहे का सिंगल झिरो असलेला? सिंगल झिरो असलेला कॉलम पण नाहीये. म्हणून पुन्हा रो कडे यायचं आणि असाइनमेंट करायची. पुन्हा एकदा सांगते बघा, सिंगल झिरो असलेला ना रो आहे एकही कॉलम आहे. म्हणून मी काय करते की पुन्हा रो पासून सुरुवात होईल. म्हणून मी ॲट रँडम कोणत्या पण ठिकाणी आपण असाइनमेंट करायला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी मी मुद्दाम पुन्हा लिहिते हे, जेणेकरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पुन्हा लिहिते. त्यानंतर 0 0 0 2 0 0 लाईन्स ड्रॉ करून दाखवलीच आहे मी तुम्हाला. तर फक्त मी असाइनमेंट करून दाखवते तुम्हाला. तर आता आपण असाइनमेंट करायला वेगळ्या कलरचा पेन. सिंगल झिरो असलेला एकही रो किंवा एकही कॉलम या ठिकाणी एक्झिस्ट नाहीये. म्हणून पुन्हा प्रोसिजर जी सुरू करायची ती रो पासून करायची. आता या रोला ॲट रँडम तुम्ही कोणतंही घ्या. पहिला झिरो मी घेते, करस्पॉन्डिंग कॉलमचे मी क्रॉस करते. आता सिंगल झिरो असलेला हा रो नाहीये, हा पण रो नाहीये, पण हा रो एक्झिस्ट होऊन गेला बघा. आपण थेअरीमध्ये म्हटलेलंच आहे की असं करताना कदाचित तुम्हाला सिंगल झिरो असलेला रो एक्झिस्ट होईल किंवा कॉलम होईल. आता हा झिरो मी कन्सिडर केला असाइनमेंटसाठी, म्हणून करस्पॉन्डिंग कॉलमचा हा क्रॉस केला. आता यानंतर तुम्ही रोच्या झाल्या, आता कॉलमला बघूया. रो झाला, कॉलमला तरीही सिंगल झिरो नाहीये. म्हणून या ठिकाणी मी काय करते, पहिल्या आपलं हे झालेलं आहे, आपली ही असाइनमेंट झाली, आपण करस्पॉन्डिंग कॉलमचे क्रॉस केले. दुसऱ्या याला नाहीये, तिसऱ्या याला नाहीये, चौथ्या याला मिळाला. आता पुन्हा तुम्ही पहिल्या रोला तर असाइनमेंट झाली म्हणून त्याला तुम्ही कन्सिडर नाही करू शकत, आणि सिंगल झिरो असलेला कॉलम सुद्धा नाहीये, म्हणून मी दुसरा रो किंवा दुसरा कॉलम कन्सिडर करा. तुम्हाला 5व्या रो पर्यंत आले, मी दुसरा कॉलम कन्सिडर करते. दुसरा कॉलम मी कन्सिडर केला तर मला पहिला कॉलम घेतला, तर असाइनमेंट झालेली आहे. दुसऱ्या कॉलमला जर आपण पाहिलं तर इथं असाइनमेंट झालेली या रोला, म्हणून हा झिरो घेऊ शकत नाही, आणि म्हणून मला हा झिरो घ्यावा लागेल. आणि तुम्ही कॉलम कन्सिडर केला तर करस्पॉन्डिंग रोचा कॅन्सल करा, आणि जर समजा तुम्ही रो कन्सिडर केला तर करस्पॉन्डिंग कॉलमचे कॅन्सल करा. आता सिंगल झिरो असलेला रो इथं एक्झिस्ट होऊन गेला बघा, तिसरा रो म्हणून, कारण रो कन्सिडर केला ना मी. तर या पद्धतीने असाइनमेंट झालेली. आणि या ठिकाणी डायगोनली कोणते एलिमेंट होते त्यांची ॲडिशन म्हणजे असाइनमेंट कॉस्ट असेल. डायगोनली बघा 2 5 7 7 आणि 9 16 आणि 4 20, ही आहे तुमची असाइनमेंट कॉस्ट. डायगोनली जे एलिमेंट प्रेझेंट होते. बघा, चेक इफ ऑप्टिमल असाइनमेंट कॅन बी मेड in the feasible solution or not. There is no row or column with the single unmarked zero. This indicate existence of alternative optimal solution as shown in the table. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या टेबलमध्ये एकही सिंगल झिरो असलेला रो किंवा कॉलम नव्हता, म्हणून ह्या असाइनमेंट प्रॉब्लेमला अल्टरनेट सोल्युशन आहे. कारण मी इथं असाइनमेंट केली ती मी ट्रायल अँड एरर किंवा ॲट रँडम घेतली, तुम्ही कोणतीही घेऊ शकतात. आपण प्रोसिजर करत असताना तुमच्या लक्षात आलं की कुठेही केली असती तरी सुद्धा चाललं असतं, पण हे करत असताना तुमच्या हे लक्षात येईल की या ठिकाणी कॉस्ट ही बदलणार नाही. आता समजा बघा, या ठिकाणी मी पुन्हा लिहिते बघा. आता या ठिकाणी मला असं वाटतंय की मी
या नाही तर या एलिमेंट पासून सुरुवात करावी. म्हणून मी हा एलिमेंट घेतला. हा रो पहिल्या रोचा घेतला आहे, म्हणून करस्पॉन्डिंग कॉलमचे मी कॅन्सल केले. त्यानंतर हे करत असताना याला 2 झिरो आहे, याला 3 झिरो आहे, याला पुन्हा 2 आहे. मग कॉलममध्ये बघूया, कॉलममध्ये पण असंच आहे, म्हणून मला कॉलममध्ये पण सिंगल झिरो मिळत नाहीये. मग मी ॲट रँडम कोणता पण घेऊ शकते, हे तुमच्यावरती आहे. आता मला वाटतंय की हा घ्यावा, करस्पॉन्डिंग कॉलमचा कॅन्सल केला. हे करत असताना इथं तर सिंगल झिरो नाहीये, पण इथे आहे. आणि आता हे करत असताना मला ह्या रोला सिंगल झिरो मिळून गेला. करस्पॉन्डिंग कॉलमचा मी क्रॉस केला. आता या ठिकाणच्या एलिमेंट्सची सम करा. बघा 3, इथे ना तुमची असाइनमेंट 3, त्यानंतर 4 7 7 आणि 4 11 आणि मेप किती झाली 9 20. आलं लक्षात? बघा 2 आणि 5 पण 7 होते, 3 आणि 4 पण 7 आहे. तर या पद्धतीने अल्टरनेट सोल्युशन हे फाइंड आउट केले जातं आणि असाइनमेंट कॉस्ट ही बदलत नाही. Alternative optimal solution can be determined and no optimum cost will be changed. आता या ठिकाणी बघा, आता हा 6x6 चा मॅट्रिक्स आहे. तुम्हाला आता प्रोसिजर समजलीच आहे. याच्यातला लिस्ट एलिमेंट 15 आहे, या रोचा याचा 12 आहे, यानंतर इथला 17 आहे, इथला 23 आहे, इथला 16 आहे आणि याचा 20 आहे. मग रो रिडक्शनच्या स्टेपमध्ये आपण तो रिड्यूस करणार. बघा या पद्धतीने रो रिडक्शन आलं. आता कॉलम रिडक्शन करत असताना बघा, हे रो रिडक्शन झालं. कॉलम रिडक्शन मध्ये तुम्ही रो रिडक्शन करत असताना इथं 0 आहे, म्हणजे या कॉलमला करण्याची गरज नाही, या कॉलम मध्ये करावं लागेल. बघा लिस्ट एलिमेंट किती आहे 7, तो वजा केला. बघा 40 0, 12तून 7 गेले 5, 13तून 7 गेले 6, 14तून 7 गेले 7, 10तून 7 गेले 3. याला गरज आहे, याला म्हणजे गरज नव्हती. त्याच्यानंतर इथे पण आहे, कारण इथं पण सिंगल झिरो नाहीये, म्हणून मी 10 वजा करते. बघा 14तून 10 गेले 4, 27 वजा 10 17, 33 वजा 10 23, 11 वजा 10 1, 13 वजा 10 3 आणि 10 वजा 10 0. त्याच पद्धतीने याला आहे, याला करायची गरज नाही, तो जसाच्या तसा लिहा. चौथा रो. त्यानंतर 5व्या रो मध्ये पण आहे, त्याला पण गरज नाही. 6व्या रो मध्ये पण आहे, त्याला पण गरज नाही. आणि हा झाला आपला इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स. आता आपण काय करणार, या ठिकाणी लाईन्स ड्रॉ करू. बघा 1 0 2 0 1 0 1 1 2 2 1 1 2 1. कसेही केले तरी सुद्धा किती झिरो कव्हर होत आहे 2, म्हणून मी पहिल्यांदा हीच लाईन या ठिकाणी कन्सिडर करते. त्यानंतर 1 0 1 0 2 0. ही झाली 2 नंबरची लाईन. किती नंबरची झाली ही 2 नंबरची. आता आपल्याला कॉलमकडे बघावं लागेल. बघा कॉलम मध्ये सिंगल झिरो आहे, हा सिंगल आहे, पुन्हा याला 2 आहे. या कॉलम मध्ये जर पाहिलं तर ही झाली 3 नंबरची लाईन. त्यानंतर कॉलम संपला, पुन्हा रो 4 नंबरची लाईन. ही झाली 5 नंबर. 3 4 आणि 5.
तर 5 झाल्या. ऑर्डर किती होती? 6. अजून सिंगल झिरो आहे का कुठं बघून घ्या. नाहीये. 5 लाईन्स झाल्या आणि आपले नंबर ऑफ यन किती होते आपले? 5 झाल्या आणि यन किती आहे? 6. तुम्हाला माहिती आहे झालेलं आहे आता की असं जर असेल तर सोल्युशन हे ऑप्टिमल नसतं. मग आता काय करणार आपण इथं? मिनिमम जो एलिमेंट आहे तो मी सबट्रॅक्ट करेल बघा. लाईन वरती नसलेला कोणता येतो? 1. हा जो 1 आहे तो 1 आता आपण काय करणार? सबट्रॅक्ट करणार. म्हणजे हा काय होईल? 16 - 1 15 39 3 26 बघा 0 25 1 वजा केला. ही लाईन वरचे जसेच्या तसे 0 0 17 43 हा 60 होईल आणि हा 28. या पद्धतीने आपण सर्व केलं. आता हे केल्यानंतर 1 वजा केला. जिथं तुम्हाला आता प्रोसिजर माहीत झालेली लाईनवरचा जसाच्या तसा लिहा. लाईनवर नसलेल्या याच्यातून सबट्रॅक्ट करा आणि इंटरसेक्शन जिथं असेल तिथं ॲड करा. आता मी पुन्हा लाईन ड्रॉ करते बघा. तर सिंगल झिरो, 2 झिरो, 1 झिरो, 1 2 झिरो, 1 झिरो, 2 झिरो, 2 1 1 1 2. मॅक्सिमम 2 आहे म्हणून आपल्याला 2 पासूनच प्रोसिजर सुरू करावी लागेल. ही झाली तुमची या पद्धतीने पहिली लाईन. त्यानंतर 1 झिरो, ही झाली तुमची दुसरी लाईन. त्यानंतर 1च झिरो आहे, 1च झिरो आहे, 1च झिरो आहे, पण हा आहे तिसरी लाईन. त्यानंतर हा झिरो कव्हर झाला आहे नाही आहे. ही आहे तुमची 4th लाईन. ही आहे तुमची 5th लाईन आणि ऑब्वियसली ही आहे तुमची 6th लाईन. 5th आणि 6th. तर या पद्धतीने मी लाईन ड्रॉ केल्या. लक्षात नसेल आलं तर पुन्हा सांगते बघा. बघा 2 झिरो होते पहिल्यांदाच. एक तर आपण व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोघी चेक केले तर फक्त 2च झिरो आपले कव्हर होत आहे. म्हणून ही आपली पहिली लाईन आहे. त्यानंतर या पद्धतीने सुद्धा मी ड्रॉ केलं तर 2 झिरो माझे कव्हर होते. पण आपण जर पुन्हा बघितलं तर 5व्या रोला आपण आलो म्हणून मी कॉलमसाठी प्रोसीड केलं आणि इथे मला 2 झिरो कव्हर झालेले दिसले. 3 लाईन झाल्या. त्यानंतर चौथी लाईन होईल म्हणजे आपण 6व्या कॉलमपर्यंत येऊन जातो. 1 2 3 4 5 6. 6व्या कॉलममध्ये नाही आहे म्हणून आपल्याला पुन्हा मागे जाता येत नाही. म्हणून आपण पुन्हा रोसाठी प्रोसीड करतो आणि म्हणून हा झिरो कव्हर करायला मी या पद्धतीची लाईन ड्रॉ करेल. ही झाली 4 आणि ऑब्वियसली ही झाली तुमची 3 झालेली होती. ही होती तुमची 4, ही होती 5 आणि ही आहे तुमची 6. तर नंबर ऑफ लाईन आणि नंबर ऑफ हे आपलं सारखं झालेलं आहे. म्हणजे सोल्युशन आपलं काय आहे तर ऑप्टिमल आहे. मग असाइनमेंट कशी करतो आपण आता तुम्हाला माहिती आहे. असाइनमेंट करण्यासाठी आपण हा टेबल पुन्हा लिहितो. तुम्हाला करून दाखवते. जरा 6th रो आहे म्हणून मी थोडं वरच्या याच्यापासून लिहिते. बघा इथेच लिहिते सुरुवात. 15 39 3 26 0 आणि 25. त्यानंतर 0 0 17 43. त्यानंतर किती आहे
60 आणि 28. त्यानंतर 0, 5, 23, 24, 6, 5. त्यानंतर चौथा 3 झाले ना, चौथा 5वा आणि 6. फाईव्ह 0, 14, 0, 6. त्यानंतर 7, 3, 0, 5, 7. इथं किती एलिमेंट आहे तर 7. त्यानंतर इथं 3, 0, 30, 22 आणि 0. तर या पद्धतीने मी पहिल्यांदा काय केलं, तोच आपला आपण पुन्हा लिहून घेतला टेबल मॅट्रिक्स, आणि तो मॅट्रिक्स लिहिल्यानंतर आता आपण असाइनमेंटकडे जाऊया. तर सिंगल 0 असलेली रो पहिलाच आहे बघा, म्हणून मी आता इथं असाइनमेंट करते. याच्या करस्पॉन्डिंग कॉलमचा क्रॉस केला. त्यानंतर सिंगल 0 असलेला सेकंड रो नाही आहे, पण थर्ड आहे. करस्पॉन्डिंग कॉलमचा क्रॉस केला. सिंगल 0 असलेला हा रो पण आहे, करस्पॉन्डिंग कॉलमचा क्रॉस केला. सिंगल 0 असलेला फिफ्थ रो पण आहे, करस्पॉन्डिंग कॉलमला 0 नाही आहे, पण सिंगल 0 असलेला लास्ट रो प्रेझेंट आहे. करस्पॉन्डिंग कॉलमचा आपण क्रॉस केला. आता हे आवलं आपण सगळ्यात 6व्या रो पर्यंत. आता आपण कॉलम बघू. सिंगल 0 असलेला कॉलम पण आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग रोला नाही आहे. तर पहिल्या रो मध्ये झाली, दुसऱ्यात झाली, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्यात, सहाव्यात. पहिला कॉलम झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. तर ही झाली आपली असाइनमेंट. तर या पद्धतीने ही असाइनमेंट झालेली आपली बघा. 3, 4, 5व्या नंबरला, दुसऱ्या नंबरला पहिला 5, 2, 1, 5, 2, 1 आणि 3, 4, 6, 3, 4, 6. आणि या ठिकाणी जे एलिमेंट ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतील, जसं की इथे 15, 19, 17, तुम्हाला आता ही प्रोसिजर माहीत झालेली आहे. 15, 19, 17. त्यानंतर या ठिकाणी हा आहे 16 आणि 20. जे एलिमेंट असतील प्रेझेंट त्याचे आपण इथं ॲडिशन करतो. तर ही झाली क्वांटिटी 125. आपली असाइनमेंट बरोबर आहे, म्हणून ती त्या ठिकाणची क्वांटिटी घेऊन आपण बेरीज केली तर उत्तर बरोबर येते. थँक्यू. या पद्धतीने आपलं आज असाइनमेंट प्रॉब्लेमचे बरेच व्हेरिएशन आणि बरेच एक्झाम्पल हे कव्हर झाले. आणि आता तुम्हाला हंगेरियन अल्गोरिदम ही निश्चितच छान समजली असेल. आणि काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर हा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर. थँक्यू.